आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे आपलं स्वयंपाकघर. पण आपलं किचन कसं ठेवतो यावरच आपल्या घरातील लोकांचं स्वास्थ्य अवलंबून असतं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की संध्याकाळी आपण किचन ओटा कसा स्वच्छ करायचा किंवा आपण किचन कसं स्वच्छ ठेवायचं. रात्रीच्या जेवणानंतर सगळी भांडी कशी आवरून ठेवायची, कामं कशी आवरायची जेणेकरून आपली सकाळी धावपळ होणार नाही, या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर संध्याकाळचा चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर, सगळ्या झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर माझं 5:30 ते 10 पर्यंतचं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रोज 5:30 किंवा 6 पर्यंत माझा संध्याकाळचा चहा जो आहे तर तो मी करून घेत असते. त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी घालून घेते, जेणेकरून झाडांच्या खाली जे पाणी सांडतं तर ते थोड्याफार प्रमाणात कमीसुद्धा होतं आणि मग ते सकाळच्या वेळेमध्ये मी पुसून घेत असते. त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती मी करते. सगळीकडे दिवे वगैरे लावून घेते, तुळशीजवळ, देवाजवळ आणि वरठावरती सुद्धा एक दिवा मी लावत असते. त्यानंतर मग अशी संध्याकाळची कामे जी आहे तर ती मी करायला सुरुवात करते. तर साधारण 5:30 ते 10 पर्यंत ही सगळी कामे माझी आवरून होतात, कारण दुसऱ्या दिवशी आपली धावपळ होऊ नये किंवा सकाळी मुलांची स्कूलमध्ये जाण्याची घाई असते तर त्यांचंसुद्धा वेळेवरती व्हावं, तर यासाठी ह्या काही छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या मी करून ठेवत असते, जेणेकरून सकाळी वेळेवरती सगळी कामं माझी आवरून जातात. तर आता उद्या सकाळी मला एखादी भाजी बनवायची असेल तर ती भाजी मी आदल्याच दिवशी रात्री तोडून ठेवते. आणि बऱ्याच वेळा संडेला किंवा मधात एखाद्या दिवशी भाजीपाला वगैरे आणून घेतल्यानंतर सगळ्या भाज्या मी एकदाच तोडून घेते, जेणेकरून आठवडाभर सगळ्या भाज्या व्यवस्थित मला पुरतात आणि तोडायची सुद्धा गरज राहत नाही. पण अशी मधामध्ये एखाद्या वेळेस ताजी भाजी आणली की ती सुद्धा तशीच राहते, त्यामुळे मग मी ती एखाद्या वेळेस मध्येच रात्री तोडून ठेवते, जेणेकरून मग सकाळी धावपळ होत नाही. तर आज संध्याकाळी ही भाजी मी घेतली होती. ह्या शेंगा घेतलेल्या होत्या तर त्या मी तोडून घेतल्या आणि फ्रीजमध्ये त्या मी एखाद्या डब्यामध्ये किंवा मग एखाद्या कापडी पिशवीमध्ये ठेवत असते. प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी भाज्या ज्या आहेत तर त्या ठेवत नाही. कापडी किंवा मग स्टीलच्या डब्यामध्ये भाज्या ज्या आहेत तर त्या मी ठेवत असते. त्यानंतर हा संध्याकाळचा असा साधा सोपा स्वयंपाक मी करून घेत असते. बऱ्याच वेळा खिचडी करते किंवा बऱ्याच वेळा पिठले वगैरे करते. तर आज मी वरणफळ केली होती. तर आपण जसे गव्हाच्या पिठाचं वरणफळ करतो तर अगदी त्याच प्रकारे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने मी करते. तर जे आपलं बट्ट्यांचं पीठ असतं तर त्यापासून मी हे जे वरणफळ आहे तर ते बनवत असते. तर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी मी टाकून घेते, त्यानंतर त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करते आणि असे वरणफळ जे आहे तर ते मी रात्रीच्या जेवणासाठी तयार करते. त्यामध्ये मी कुठलेही मसाले घालत नाही, फक्त जिरे मोहरीचं तेल जे आहे तर ते वरून टाकण्यासाठी तयार करत असते. तर साधं सोपं असं रात्रीचा माझा स्वयंपाक झालेला असतो. त्यानंतर काही भांडी असतात संध्याकाळची किंवा संध्याकाळच्या नाश्त्याची, चहाची वगैरे भांडी असतात, तर ते मी चहानंतर लगेच घासून ठेवते. मग जोपर्यंत स्वयंपाक होतो तोपर्यंत त्यातलं सगळं पाणी बाहेर निघून येतं आणि भांडी जी आहे ती व्यवस्थित कोरडी होतात. आणि थोडंफार ऊन असतं संध्याकाळच्या वेळेला तर भांडीसुद्धा लगेच वाळून जातात. त्यानंतर स्वयंपाक करायच्या आधीच ती भांडी मी लावून टाकते, कारण मग स्वयंपाक करताना तेलाचा वगैरे हात लागतो किंवा मग भांडी वगैरे घासताना त्याच्यावरती पाणी उडू शकतं, म्हणून मग सगळी भांडी मी आधीच घासून घेते. आणि आता हे जेवणानंतर जी भांडी आहे तर हे सुद्धा मी जेवण झाल्यानंतर लगेच घासते आणि काही जेवणाआधीसुद्धा घासते, कारण जोपर्यंत स्वयंपाक होतो तर तोपर्यंत जी भांडी पडलेली असतात ती मी घासून घेते. सगळी भांडी एकदाच घासत नाही, थोडी थोडी भांडी घासून घेत असते. आता इथे जेवणाआधीची सुद्धा भांडी घासलेली होती आणि जेवण झाल्यानंतर सुद्धा पातेले वगैरे प्लेट्स होत्या त्यासुद्धा मी घासून घेतल्या. त्यानंतर मग ही भांडी मी रात्रभर अशीच ठेवते आणि संध्याकाळची जी भांडी असतील त्याच्यामधली थोडीफार ओली भांडी राहिलेली असतील तर ती मी गॅस ओट्यावरतीच दुसऱ्या बाजूला पाण्याच्या टाकीजवळ ठेवते, जेणेकरून त्याचंसुद्धा पाणी सकाळपर्यंत सगळं निघून जातं. आता बऱ्याच जणी एकदाच सगळी भांडी जी आहे तर ती घासून घेत असतात, पण मला असं एखादं जरी भांडं पडलं की ती घासायची सवय आहे, कारण सगळी भांडी एकदाच घासायचं म्हटलं की खूप सारा राडा होतो आणि भांडीसुद्धा घासायला खूप वेळ लागतो, म्हणून मग अशी थोडी थोडी भांडी मी घासून घेत असते.
जेणेकरून मग सगळीच भांडी एकदाच आपल्याला घासावी लागत नाही. तर ही जी तांब्या पितळीची भांडी आहे यासाठी मी इथे व्हाईट डब्यामध्ये लिंबू आणि मीठ जे आहे ते एकत्रित करून ठेवते. आणि बऱ्याच वेळा लिंबाचं लोणचं जे आहे ते सुद्धा ताटामध्ये शिल्लक राहतं, तर ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून ठेवते, जेणेकरून मग लिंब आणि मीठ जे आहे ते व्यवस्थित मुरतात. आणि लिंबू थोडंफार नरम झाल्यानंतर भांडीसुद्धा स्वच्छ निघतात. तर छान अशी तांब्या पितळीची भांडी जी आहे ती सुद्धा मी घासून घेत असते. तर ती रोजच जरीही ते खराब झालेले नसतील तरी मी तांब्या पितळीची जी भांडी आहे तर ती रोजच एकदा घासून घेते. कारण मग त्याच्यामध्ये थोडेफार डाग राहिलेले असले की मग ते लगेच दिसतात. त्यामुळे मग भांडी जी आहे ती नेहमी घासते, जेणेकरून मग भांडी स्वच्छसुद्धा दिसतात आणि जास्त काळी झाल्यानंतर ती घासायलासुद्धा जड जातात. त्यामुळे मग एकदा का होईना त्याच्यावरती लिंबाने हात फिरवून घेते आणि छानपैकी भांडी जी आहे तर ती घासून घेते. डायरेक्ट घासणीने किंवा साबणाने तसेच घासत नाही. एकदा तरी त्याला लिंबू आणि मिठाने मी घासून घेते. त्यानंतर मग सगळी भांडी वगैरे आवरून झाल्यानंतर गॅस ओटा जो आहे तो मी स्वच्छ करून घेते. थोडं पाणी घेते आणि पाण्यामध्ये डेटॉल किंवा फिनाईल टाकते. कारण बऱ्याच वेळा काय होतं, रात्रीचे झुरळ वगैरे येतात किंवा आणखी काही किडे येतात, तर त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं नाही. म्हणून मग सगळी वगैरे घासून झाल्यानंतर सगळा गॅस ओटा जो आहे तो मी फिनाईल किंवा मग डेटॉल टाकून स्वच्छ करून घेते. सकाळी उठल्यानंतर सुद्धा सगळा गॅस ओटा जो आहे तो मी परत एकदा स्वच्छ करून घेते. असं नाही की रात्री पुसला म्हणून सकाळी नाही पुसायचं, कारण रात्रभर सुद्धा त्याच्यावरती बरेच किडे येऊन जातात, जे की आपल्याला दिसत नाही. तर त्यामुळे गॅस ओटा जो आहे तो मी सकाळीसुद्धा क्लीन करून घेते. आणि हे जे लाकडी रॅक आहे तर याच्यामध्ये मी आता बऱ्याच वेळा नवीन जेव्हा घेतलेलं तर त्याच्यामध्ये मी डायरेक्ट सगळ्या वाट्या किंवा मग तेलाचे डब्बे असतील किंवा तेलाच्या वाट्या असतील किंवा लोणच्याचा छोटा एक डब्बा आहे, बरणी आहे लोणच्याची, तर ते मी डायरेक्ट ठेवत होते. त्यामुळे मग त्याचं जे तेल आहे ते थोडंसं जरी सांडलं तरी त्याला खालच्या बाजूला डाग पडायचे आणि तेलाचा पिवळा डाग त्याला पडलेला आहे, त्यामुळे मग ते खूप वेगळं दिसतं आणि घाणसुद्धा होतं. म्हणून मग मी आता त्याच्यामध्ये पर्याय म्हणून असे 2 पेपर घेतले आणि ते न्यूजपेपर आतल्या बाजूला टाकले आणि वरच्या बाजूला व्हाईट पेपर टाकले, जेणेकरून जे रॅक आहे तर ते व्हाईटच दिसेल, असं दिसणार नाही की त्याच्यामध्ये आपण पेपर टाकलेला आहे. तर त्यामुळे असा व्हाईट पेपर मी टाकला आणि त्यानंतर मग सगळी जी भांडी आहे त्या रॅकमधली ती लावून घेतली. कारण काय होतं, हे जे लाकडी रॅक आहे तर ते खराब झालं तर घासायलासुद्धा ते जमत नाही, कारण ते लाकडाचं आहे, त्यामुळे ते घासणंसुद्धा शक्य होत नाही. म्हणून मग मी पर्याय म्हणून त्याच्यामध्ये असे पेपर जे आहे तर ते टाकून घेतले. तर छान असं रॅक माझं लावून झालेलं होतं. त्यानंतर गॅस ओटासुद्धा पुसून झाला आणि ही जी काही शेवटची भांडी राहिलेली होती, मुलांचे ताटं वगैरे, तर ते सुद्धा मी घासून घेतले आणि त्यानंतर मग सगळा गॅस ओटा जो आहे तो क्लीन करून घेते. तर ही बघू शकता, ही जी प्लेट आहे किंवा आणखीन काही भांडे असतील तर ते सुद्धा मी असे एकदा लिंबाने आणि मिठाने घासून घेते, जेणेकरून मग ते जास्त खराब होत नाही. आणि त्यानंतर मग गॅस राहिलेला होता तर गॅससुद्धा एकदम स्वच्छ करून घेतला. आता गॅस जो आहे तो बेसिनच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे मी बऱ्याच वेळा रात्री नाही पण सकाळी जेव्हा गॅस छानपैकी घासून घेते तर घासल्यानंतर मग त्याला डायरेक्ट नळाखाली मी धुवून घेत असते. कारण कपड्याने पुसलेला आणि नळाखाली छान पैकी पाण्याने धुतलेला गॅस जो आहे किंवा कुठलीही भांडी जी आहे तर ती थोडी वेगळी दिसतात. त्यामुळे मग सकाळी जेव्हा जमतं तर त्यावेळेस मी गॅस जो आहे तर तो नळाखालीच धुवून घेते, जेणेकरून तो छानपैकी निघतो आणि स्वच्छ होतो. त्यानंतर मग गॅस ओट्यावरच्या खिडक्या आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपण ज्यावेळेस भाजी वगैरे फोडणीला घालतो तर थोडंफार त्याच्यावरती तेल किंवा मग जे काही पदार्थ आपण बनवतो तर एवढं तेवढं त्याच्यावरती उडतंच. त्यामुळे मग गॅस ओट्यावरील जी टाईल्स आहे तर ती सुद्धा मी पुसून घेते आणि सगळ्यात आधी तिला साबणाने छानपैकी घासून घेते, जेणेकरून मग ती लवकर पुसल्या जाते आणि छानपैकी निघते. तर सगळा गॅस ओटा माझा क्लीन करून झाला आणि त्यानंतर मग भांडी घासायची जी घासणी आहे तर ती सुद्धा मी स्वच्छ करून घेते आणि भांडी घासायची जी घासणी ज्या जाळीवरती ठेवत असते तर छोटंसं स्टँड आहे स्टीलचं, तर त्याच्यावरती मी घासणी वगैरे ठेवते आणि तवा वगैरे घासण्यासाठी छोटासा एक दगड आहे तर तो सुद्धा मी त्याच्यावरतीच ठेवते, जेणेकरून मग घासणीमध्ये थोडंफार पाणी राहतं तर सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा ते पाणी डायरेक्ट खाली निघून जातं. कारण साबणावरती किंवा लिक्विड जरी आपण वापरत असू तर तेच
तीच भांडे घासलेली घासणी आपण जर लिक्विडवरती किंवा साबणावरती ठेवली तर ते खूप खराब होतं आणि वाससुद्धा येतो. त्यामुळे मग घासणी जी आहे ती मी अशी छोट्या स्टँडवरती ठेवत असते, जेणेकरून मग घासणीचं जे काही पाणी आहे तर ते सगळं खाली निघून जातं. तर छान वगैरे सगळ्या बॉटल्स ज्या असतील त्या मी घासून घेते आणि त्यानंतर मग बेसिनसुद्धा घासून घेते. बेसिन जे आहे ते घासणीनेच घासावं लागतं, कारण हाताने जरी आपण ते ब्रशने घासलं तरी ते निघत नाही. कारण घासणीने आपण जसं घासतो तर चारही बाजूने व्यवस्थित सगळं काही कचरं वगैरे असेल किंवा माती वगैरे लागलेली असेल तर ती व्यवस्थित निघते. ब्रशने तेवढी निघत नाही. त्यामुळे मग बेसिन जे आहे ते घासणीनेच छानपैकी घासून घेते आणि त्यानंतर मग पाणी टाकून सगळं स्वच्छ करून घेते. आणि त्यानंतर जो कपडा आहे गॅस ओटा पुसायचा तो सुद्धा स्वच्छ करून छानपैकी पिळून घेते, कारण त्याच्यामध्ये जर जास्त पाणी राहिलं तर त्याचासुद्धा वास येतो आणि कपडासुद्धा लवकर खराब होतो. म्हणून मग जेवढं शक्य होईल तेवढा जास्त कडक त्याला पिळून घेते आणि छानपैकी वाळत ठेवते, जेणेकरून मग तो सकाळपर्यंत वाळतो. आणि सकाळीसुद्धा भांडी वगैरे झाल्यानंतर कपडा छानपैकी धुवून घेते. त्याला गरम पाण्यामध्ये जर आपण टाकलं 2-3 दिवसाआड तर कपडा जो आहे तो नेहमी स्वच्छ राहतो आणि त्याचा वाससुद्धा येत नाही. आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये थोडं डेटॉल टाकायचं, जेणेकरून कपड्याला घाण वास येत नाही. तर सोटा बेसिन वगैरे जे आहे ते माझं स्वच्छपैकी घासून झालेलं होतं. आणि त्यानंतर मग जेवढी काही किचन ओट्यावरची भांडी असतील किंवा डब्बे वगैरे असतील तर ते सुद्धा मी जे धुवायचे ते धुवून घेते आणि जे कोरडे डब्बे आहेत तर ते स्वच्छ पुसून घेते, जेणेकरून मग त्याच्यावरती जे काही धूळ वगैरे बसलेली असेल तर ती स्वच्छ होऊन निघते. आणि त्यासोबतच हे जे छोटंसं मॉप आहे तर ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेते आणि ते ब्रशने निघत नाही, त्यामुळे मग त्याला घासणीनेच घासावं लागतं. आणि त्याची जी खालची साईड आहे तर ती एकदम पातळ असते, त्यामुळे ती घासणीने घासली तर त्याला चर वगैरे पडतात आणि त्यामुळे मग ते पाणी जे आहे ते व्यवस्थित आपल्याला लोटता येत नाही. म्हणून मग त्याला मी आपलं जे प्लेन स्क्रब असतं तर त्याने घासून घेते, जेणेकरून मग त्याला चर पडत नाही आणि पाणी जे आहे ते व्यवस्थित लोटलं जातं. तर छानपैकी सगळी भांडी जी आहे ती धुवून घेते आणि त्यानंतर बेसिन वगैरे घासण्याचा जो ब्रश आहे तर तो सुद्धा एकदा स्वच्छ करून घेते. तो घासणीने छानपैकी घासून घेते, जेणेकरून मग त्याला आपला तेलकट वगैरे हात लागलेला असतो, खरकटा हात लागलेला असतो तर ते सगळं स्वच्छ होऊन निघतं. आणि त्यासोबतच हा ब्रशसुद्धा मी थोडंसं डेटॉल टाकून धुवून घेते, कारण मग त्याच्यावरती सुद्धा थोडेफार धूळ वगैरे असते किंवा आपण बेसिन घासतो तर तो खराब झालेला असतो. तर त्यासाठी त्याच्यावरती सुद्धा डेटॉल वगैरे टाकून घेते आणि बेसिन जे आहे ते छानपैकी निरमा पावडर किंवा मग लिक्विड वगैरे टाकून मी घासून घेते. आणि हा जो गॅस ओटा पुसण्याचा कपडा आहे तर तो सुद्धा एका छोट्याशा बाऊलमध्ये किंवा मग एखाद्या मगमध्ये मी असा थोडी निरमा टाकते आणि कडक पाणी टाकते, जेणेकरून मग त्याचा वास निघून जातो आणि कपडासुद्धा स्वच्छ होतो. कारण आपण नुसता गरम पाण्यात टाकला तर तो स्वच्छ निघतो, पण थोडाफार तो तेलकट राहतो किंवा चिकट कपडा होऊन जातो. आणि त्याच्यामध्ये जर आपण निरमा पावडर टाकली तर कपडा स्वच्छसुद्धा होतो आणि चिकटपणासुद्धा कपड्यामध्ये राहत नाही. त्यामुळे मग एकदम उकळतं कडकडीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडी निरमा पावडर किंवा मग डेटॉल टाकायचं आणि त्यानंतर आपला कपडा जो आहे गॅस ओट्याचा तो एकदम स्वच्छ आणि क्लीन निघतो. तर कपडा वगैरे भिजत घातला आणि त्यानंतर जो ब्रश आहे तो सुद्धा धुवून छानपैकी बेसिनवरतीच मी ठेवून दिला आणि त्यानंतर बेसिन छानपैकी स्वच्छ करून घेतलं. आता असं स्वच्छ केलेलं किचन किंवा बेसिन जे आहे तर ते आपल्याला आणि इतरांनासुद्धा बघायला खूप छान वाटतं. आणि आपलं किचन किंवा आपल्या किचनचा जो भाग आहे तो नेहमी स्वच्छ असावा हे आपल्या प्रत्येकीला वाटतं आणि त्यासाठी आपण काही ना काही उपाय करतच असतो. तर असं 2-3 दिवसाआड आपण स्वच्छता केली किंवा मग किचन किंवा जे बेसिन आहे त्याची स्वच्छता केली तर नेहमी आपलं किचन किंवा बेसिन जे आहे ते स्वच्छ राहील आणि नीटनेटकं राहील. त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काळपटपणा येणार नाही किंवा मग धूळ वगैरे साचते तर त्याचे जे डाग पडतात ते पडत नाही. त्यामुळे आपण नेहमी 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड किचनची स्वच्छता जी आहे तर ती अशा प्रकारे करायला हवी. त्यानंतर ही जी रॅकमधली भांडी आहे तर ही सुद्धा मी सकाळी पुसून घेत असते, कारण सकाळी स्वयंपाक वगैरे झालेला असतो, मुलंसुद्धा स्कूलमध्ये गेलेले असतात तर खूप वेळ असतो. त्यामुळे मग ही भांडी वगैरे जी आहे तर ती मी सकाळीच पुसून ठेवते, जेणेकरून त्याच्यावरती जी काही धूळ वगैरे बसलेली असेल तर ते स्वच्छ निघतं. आता बघू शकता किचन जे आहे ते छानपैकी क्लीन झालेलं आहे आणि त्यानंतर
त्याच्यानंतर बाथरूमच्या बाजूला किचनमध्येच असलेलं हे जे सिंक आहे, तर हे सुद्धा मी स्वच्छ करून घेते, जेणेकरून मग सकाळी आपल्याला हे सिंक स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे मग रात्रीच व्यवस्थित ते क्लीन करून ठेवते. छानपैकी त्याला लिक्विड टाकून किंवा मग डेटॉलसुद्धा टाकते आणि त्यासोबत थोडी निरमा पावडर टाकते, जेणेकरून छानपैकी ते क्लीन होतं आणि सगळी त्याच्यावरती जे काही डाग वगैरे पडलेले असतात तर ते निघून जातात. तर ते मी घासणीनेच घासते, कारण ब्रशनी हे जे डाग आहे तर ते निघत नाही. त्यामुळे मग घासणीने मी ते स्वच्छ करते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये छानपैकी पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून मग सकाळी आपल्याला ही सगळी कामं करण्याची गरज पडत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो. कारण बऱ्याच वेळा मुलांचं स्कूल असतं किंवा मग आणखी तर आपल्याला सकाळची कामं असतात, तर त्या सगळ्या कामामध्ये आपण ही स्वच्छता किंवा किचनची स्वच्छता करू शकत नाही. त्यामुळे मग अशी काही कामं असतात जी आपण ही रात्रीच करायला हवी, जेणेकरून आपली सकाळी धावपळ होत नाही. तर इथे जे डेटॉलची बॉटल मी हँडवॉशसाठी ठेवत असते, तर त्याच्यामधलं सुद्धा डेटॉल मी दर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला थोडंफार जरी कमी झालं तर त्याच्यामध्ये लगेच भरून ठेवते, जेणेकरून मग एकदम संपल्यानंतर ते आपल्याला लक्षात येतं आणि मग घाई गडबडीत सांडतं. त्यामुळे मग मी असं थोडं जरी कमी झालं की लगेच त्याच्यामध्ये डेटॉल वगैरे जे आहे तर ते भरून ठेवत असते. त्यानंतर ही डेटॉलची जी बॉटल आहे ती सुद्धा बाहेरून घासणीने स्वच्छ घासून घेते, कारण त्याच्यावरती सुद्धा डाग वगैरे पडतात किंवा मग मुलं येता जाता त्याला तेलकट किंवा तुपकट हात लावतात. त्यामुळे ते थोडं चिकट होतं आणि खराबसुद्धा होतं आणि दिसायलासुद्धा घाण दिसतं. त्यामुळे मग ते सुद्धा क्लीन करून घेते आणि त्यानंतर हे जे सिंक आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडं फिनाईल टाकून घेते, जेणेकरून किडे वगैरे येत नाही किंवा वाससुद्धा येत नाही. तर हे मी 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड कुठल्याही सिंकमध्ये किंवा मग गॅस ओट्यावरचं सिंक असेल त्याच्यामध्ये टाकून घेते, जेणेकरून सिंकमधून उबट वास येत नाही. कारण आपण बऱ्याच वेळा खरकटी भांडी घासतो, थोडंफार खरकटं जे आहे तर ते सिंकमधून पाईपमध्ये जातंच. तर त्यामुळे मग ते जास्त वेळ पाईपमध्ये राहिलं की आपल्याला खूप वास येतो. त्यामुळे मग असं गरम पाणी किंवा मग डेटॉलचं पाणी किंवा डायरेक्ट फिनाईल जे आहे तर ते मी एक झाकण प्रत्येक दिवशी किंवा मग एक दिवसाआड तरी टाकत असते. त्यानंतर सिंकच्या वरतीच एक मिरर आहे छोटा, तो सुद्धा घासून घेते, कारण त्याच्यावरती सुद्धा मुलं हात वगैरे धुतात तर एवढे तेवढे शिंतोडे उडतातच. तर तो सुद्धा छानपैकी पुसून घेते. आता सगळेच मिरर जे आहे तर ते मी कोलिननेच पुसून घेते, कारण त्याने छान क्लीन निघतात आणि कपड्याने सुद्धा छान पुसता येतं आणि त्यापेक्षाही जास्त चांगलं पेपर आहे. तर पेपरमुळे सुद्धा सगळं काच जो आहे तो व्यवस्थित क्लीन होतो आणि कुठेही डाग राहत नाही. पण यावेळेस मी कपड्यानेच पुसून घेतला, कारण न्यूजपेपर संपलेले होते, म्हणून मग कपड्यानेच छानपैकी पुसून घेतला आणि त्यानंतर मग सगळं घर जे आहे तर ते स्वच्छ झाडून घेते. कारण सकाळी सुद्धा आपण घर झाडतो, पण रात्री घर झाडून घेतल्यानंतर सगळं घर जे आहे ते व्यवस्थित क्लीन होतं आणि आपण कितीही वेळा झाडलं तरी मुलं जे आहे तर ते कचरा करतातच आणि एवढं तेवढं कचरा जे आहे ते रात्रीसुद्धा होतंच. त्यामुळे मग परत एकदा जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं घर जे आहे ते मी झाडून घेते आणि त्यानंतर मुलांची काही खेळणी वगैरे असतील तर ती सगळी अशी बेडवरती असतात किंवा खाली हॉलमध्ये असतात, तर ती सुद्धा आवरून घेते. कारण सकाळी ती आवरायला जरी गेलं तरी 5-10 मिनटं आपले त्याच्यामध्ये जातात आणि दिवसभर आणि रात्रीत किंवा संध्याकाळी तर आपल्याकडे वेळ असतो, पण सकाळी जर स्कूलची घाई गडबड असली तर आपल्याला ही सगळी कामं जी आहे तर ती 5-5 मिनिटांची कामं जरी म्हटली तरी त्याला अर्धा 1 तास तर आरामात जातो. त्यामुळे ही सगळी कामं जी आहे ती मी रात्रीच करून घेते. हा जो बेड आहे समोर हॉलमध्ये तर तो सुद्धा व्यवस्थित रात्रीच मी करून ठेवत असते, जेणेकरून मग सकाळी आपल्याला तो व्यवस्थित करण्याची गरज पडत नाही किंवा मग आवरून ठेवायची गरज पडत नाही. तर आता एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मुलं बेड असो किंवा मग आणखीन काही असो ते खराब करतातच. पण आपलं काम आहे की स्वच्छता करायची, तर आपण ती केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मग मुलांनी कितीही पसारा केला किंवा कितीही कामं वाढवून ठेवली तरीसुद्धा आपण आवरत राहतोच, कारण एखाद्या वेळेस कोणी आलं तर ते आपल्याला सुद्धा चांगलं वाटत नाही किंवा पसारा झालेला आपल्याला स्वतःला सुद्धा ते बरं दिसत नाही. त्यामुळे मग थोडी थोडी जरी कामे पडलेली असेल किंवा थोडा जरी कचरा झाला असेल तर मी ते लगेच झाडून घेते.
आणि सगळी कामं आवरून घेतल्यानंतर मग परत एकदा सगळ्या घराला व्यवस्थित अशा प्रकारे झाडू मारून घेते, जेणेकरून मग थोडं जरी कचरं राहिलेलं असेल तर ते सगळं निघून येतं. तर नाही जरी म्हटलं तरी संध्याकाळची स्वच्छता केल्यानंतर परत थोडाफार कचरा जो आहे तो रात्रीचा गोळा होतोच. तर असं म्हटलं जातं की रात्री कुठलाही कचरा आपण घराबाहेर काढायचा नाही. तर त्यामुळे मग हा जो सगळा कचरा आहे तर तो मी इथेच एका बाजूला लावून ठेवते आणि त्याला असाच आणि एका साईडला झाडून ते लावून ठेवते आणि मग सकाळी हा जो कचरा आहे तर तो मी डस्टबिनमध्ये टाकत असते. त्यानंतर ही सगळी कामं करून घेतल्यानंतर थोडाफार वेळ जरी मिळाला तर त्या वेळात मग मी लसूण वगैरे सोलायचा असेल किंवा आल्याची मला पेस्ट करायची असेल तर त्यालासुद्धा मी रात्रीच सोलून ठेवते. तर हे जे लसूण आहे तर हे माझ्याकडे गावरान आहे, त्यामुळे मग ते सोलायला खूप जड जातात. म्हणून मग मी त्याला डायरेक्ट फोडून घेते आणि हातावरती असं रगडून घेते आणि याच्यासोबतच आपण थोडं ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ जरी घेतलं तर ते आणखीन लवकर निघतं आणि परत आपल्या हाताला चिकटत नाही. कारण आपण डायरेक्ट जर लसूण असा हातावरती क्रश त्याचा जो चिकटपणा आहे तो आपल्या हाताला लागतो. त्यामुळे मग त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ जर आपण घेतलं तर त्यामुळे आपले हातसुद्धा चिकट होत नाही आणि लसूणसुद्धा व्यवस्थित सोलला जातो. त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडं ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ जे आहे तर ते घेऊ शकतो. पण मी इथे कुठलंही पीठ घेतलं नव्हतं. डायरेक्ट ते हातावरती घासून घेतले. पण जर अगदीच जास्त वेळ ते हातावरती घासले तर ते चिकट होतात आणि आपले हातसुद्धा खराब होतात. पण आपण जर वरवर ते घासून घेतले आणि लगेच सोलून घेतले तर मात्र आपल्याला त्याला पीठ लावायची गरज पडत नाही आणि लसूणसुद्धा आपला लवकर सोलून होतो. तर छानपैकी इथे माझं लसूण सोलून झालेला होता आणि त्यानंतर मग त्याच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या मी फेकून देत नाही. त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि ते पाणी 1 ते 2 दिवस तसंच ठेवते. तर आता हे जे सोललेला लसूण आहे हा मी असं इथे रॅकमध्ये ठेवून घेते आणि त्याच्यावरती एखादं छोटंसं बाऊल किंवा मग तेलाचं जे छोटं भांडं आहे तर ते व्यवस्थित त्याच्यावरती बसतं. तर ते मी ठेवून घेते आणि त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला ते आपल्याला घ्यायला सोपं पडतं. म्हणून मग मी ते असं रॅकमध्येच ठेवते. त्यानंतर ज्या लसणाच्या पाकळ्या होत्या तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि ते 2 दिवस छानपैकी तसंच ठेवते. जेणेकरून मग तिसऱ्या दिवशी जेव्हा झाडाला पाणी वगैरे घालते तर त्यावेळेस हेच पाणी मी सगळ्या झाडांना देते. कारण लसणाच्या पाण्याने सगळी झाडं जी आहेत ती खूप छानपैकी फुलतात आणि आणि झाडांना फुलं येण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यामुळे त्यामुळे मग मी जेव्हा असं आठवड्याभराचा लसूण सोलून ठेवत असते तर तेव्हा मी असं लसणाच्या पाकळ्याचं पाणी जे आहे तर ते तयार करून ठेवते आणि प्रत्येक दुसऱ्या दिवशी किंवा मग तिसऱ्या दिवशी ते सगळ्या झाडांना देते. जेणेकरून मग त्या पाकळ्यांचा जो अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो. तर असं माझं संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंतचं सगळं रुटीन जे आहे ते व्यवस्थित झालेलं असतं आणि यानंतर मग मी मुलांना ब्रश वगैरे करायला देते आणि त्यानंतर आपण एखाद्या वाटीमध्ये कापूर आणि लवंग जे आहे तर त्या टाकून गॅस ओट्यावरती जाळायच्या असतात, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. तर हे मी प्रत्येक दुसऱ्या दिवशी किंवा शक्य झालं तर रोज करते. पण बऱ्याच वेळा असं होतं लक्ष राहत नाही किंवा मग तर ज्या दिवशी लक्षात येतं त्या दिवशी मी कापूर आणि लवंग जे आहे तर ते गॅस ओट्यावरती जाळत असते. तर असं असतं माझं संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचं सगळं रुटीन. अशा प्रकारे जो गॅस ओटा आहे, जे किचनचं सिंक आहे तर ते मी स्वच्छ करत असते आणि जे किचन आहे तर ते असं नेहमी स्वच्छ ठेवते, जेणेकरून मग घरात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मध्ये आल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि आपल्या स्वतःला सुद्धा छान वाटतं. त्यामुळे असं जर आपण संध्याकाळचं किंवा रात्रीचं रुटीन ठेवलं तर आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. तर तर अशा प्रकारे रात्री 9 किंवा 9:30 पर्यंत माझी सगळी कामं जी आहेत ती आवरून होतात. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आणखी नवीन काय बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.